उद्धव ठाकरे आता शिवतीर्थमधून बाहेर पडलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये सुमारे 2.5 तास चर्चा झाली। यानंतर आता उद्धव ठाकरे शिवतीर्थवरून बाहेर पडतायत। दसरा मेळाव्यात या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवतीर्थवर तब्बल 2.5 तास खलबत झाली। अनेकदा कौटुंबिक भेटीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये ही राजकीय भेट झाल्याचं पाहायला मिळतंय। पालिका निवडणुकीवर ही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि उद्धव ठाकरे आता शिवतीर्थवरून बाहेर पडलेले आहेत। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये 2.5 तास चर्चा झाली। श्रेयस, उद्धव ठाकरे शिवतीर्थवरून निघालेत, काय अपडेट आहे? आपण बघू शकतो उद्धव ठाकरे यांचा कॉन्वॉय जो आहे तो आता सूत्रावर निघाला आहे। 1 तास 40 मिनिटं या भेटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातून निघालेत आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो त्या बैठकीत अनेक चर्चा झाली आहे असं आपल्याला सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय। मात्र ही चर्चा कोणती झाली त्याचं कारण एवढंच की कुठल्याही नेत्यांनी इथे वक्तव्य केलेलं नाही। त्यामुळे आता या सगळ्या संभ्रम जो आहे तो आता पुन्हा एकदा निर्माण झालाय। पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण झाले। बैठकीत काय घडलं, बैठकीत कोणत्या गोष्टी चर्चा झाली, या बैठकीत खऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं आहे का, आणि दिलं असेल तर ते कबूल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय का, आता त्याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय। आपण बघू शकतो तर 1 तास 40 मिनिटं पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना 1 तास 40 मिनिटं ही शिवतीर्थावरची ही बैठक पार पडली आहे। या बैठकीत अनेक गोष्टी जरी पाहायला गेला तरी जी चर्चा होती ती अनेक गोष्टींनी होती की या चर्चेमध्ये घडलंय तरी काय, या बैठकीत घडलंय तरी काय। मात्र ही बैठक ही राजकीय बैठकच आहे हेच आपल्याला म्हणावं लागेल। कारण एकंदर पाहायला गेलं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि अनिल परब यांना घेऊन हे इथं आले होते। तर दुसरीकडे आपण बघू शकतो तर मनसेकडून नांदगावकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे खुद्द इथे होते। त्यामुळे आता या बैठकीचं चित्र आपल्याला महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं हीच आहे की 2 नेत्यांमध्ये ही बैठक जी राजकीय बैठक आहे ती आता पार पडलेली आहे आणि ते चित्र आपल्याला आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत त्या बैठकीत काही चर्चा झाल्याची माहिती आहे? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर अनेक गोष्टींची चर्चा या बैठकीत झाली आहे असं म्हणू शकतो। त्या चर्चामध्ये खऱ्या अर्थानं जर एकत्र आलो तर एकत्र लढण्यासाठी कुठल्या सीट खऱ्या अर्थानं एकमेकाला सोडावं लागते ह्याच्या चर्चा झाल्यात का। आता या सगळ्या तर्कवितर्काच्या गोष्टी कारण कुठल्याच नेते मंडळींनी बाहेर येऊन वक्तव्य केलं नाही। या बैठकीत जी नेते मंडळी होती त्यांनी कोणतंही वक्तव्य आपल्याला केलेलं नाहीये। त्यामुळे जी चर्चा आहे ती चर्चानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्हच आहे, कारण ही चर्चा होऊ शकते। एकंदर पाहिलं गेलं तर आपण पुन्हा एकदा म्हणूया ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा या भेटीत झाली आहे का, तर हो झालेली आहे। या बैठकीत त्याची चर्चा झालेली आहे। त्यासोबत आपण म्हणू शकतो तर ह्याच्या अगोदर जेवढ्या भेटीगाठी होत्या मग त्या विजय मेळाव्याचं आपण थोडं बाजूला ठेवायचं। हिंदी सक्ती विरोधात ते दोघं लढले आणि डोममध्ये जी आपल्याला विजय मेळावा दिसला तो थोडा आपण बाजूला ठेवूया। त्याच्यानंतरच्या ज्या भेटी झाली आहेत ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गेलेले। ही भेट पारिवारिक होती, यात कोणत्याही एकत्र येण्याच्या दृष्टिकोनमध्ये चर्चा झाली नाही। दुसरी भेट उद्धव ठाकरे 22 वर्षांनंतर शिवतीर्थावर गणेश उत्सवाच्या निमित्तानं आले, गणेशाच्या आगमनाच्या दिवशी आले। यामध्ये कुठली राजकीय चर्चा आली का, तर नाही, कारण ते परिवारासोबत होते। आजची जी भेट आहे ही कुठल्याही क्षणी कुठल्याही परिवाराच्या सोबतची भेट नव्हती। हो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे बंधू आहेत, ते त्यांच्याच घरी आले होते। मात्र त्यांच्या सोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील होते। त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत नांदगावकर होते असं चर्चा आहे। त्यामुळे कुठे ना कुठे या 2 पक्षाच्या नेत्यांची एकत्र ही बैठक होती का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की या सगळ्यानंतर घडते तरी काय। जर आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरे, आपण एकदा सहज असं एक कल्पना करूया की उद्धव ठाकरे याची चर्चा आहे आणि आपल्याला सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय की उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसऱ्या मेळाव्याचं येण्याची आमंत्रण दिलेलं आहे। जर हे आमंत्रण दिलं असेल तर महत्त्वाची गोष्ट आहे की दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो। जर तो असेल तर ती नांदी जी आहे एकत्र येण्याची तीच असेल का, आणि जर तीच असेल तर तेव्हा घोषणा एकत्र होण्याची होईल का, कारण ती फक्त मग ती वेळ असेल ती घोषणेची। आपण बघू शकतो तर टायमिंग साधणं ज्याला आपण म्हणतो ते राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं असतं। सगळे नेते मंडळी जे आहेत, सगळे पक्ष जे आहेत ते टायमिंग नुसारच खरं तर टायमिंग साधणं ज्याला म्हणतो ते टायमिंग साधतात। आपण बघू शकतो विजय मेळाव्याचं टायमिंग होतं का, तर हो होतं। त्या दिवशी डोममध्ये चित्र पाहिलं होतं। आपल्याला हे पण आपल्याला सांगावं लागेल प्रेक्षकांना की त्या दिवशी दोन्ही पक्षाचे नेते मंडळी होते, ते म्हणले होते की आम्हाला त्या विजय मेळावा शिवाजी पार्कवरच घ्यायचा होता, मात्र पावसामुळे तर आम्ही घेऊ शकलो नाही।
ते घेऊ शकलं नाहीचं स्वप्न ही दोन पक्ष आता करतायत का? श्रेयस, उद्धव आणि ठाकरे ते हे गोष्ट शिवतीर्थवर विजय जाईपर्यंत कुणालाही या गोष्टीचा फारसा पत्ताही लागला नव्हता. तर यावरून आपण असं समजू शकतो का की हे दोन्ही भाऊ मिळून एक नवीन रणनीती आखतायत? अर्थात आपण बघू शकतो, तर आपण जर मागे थोडंसं गेलो तर याच प्रश्नाचं हा प्रश्न खरा तर संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. जेव्हा ते विचारण्यात आलं होतं की दसरा मेळाव्याचं आमंत्रण तुम्ही राज ठाकरे यांना देणार आहात का, तेव्हा त्यांनी जे वक्तव्य केलं ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. ते काय म्हटले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन ठाकरे बंधूच एकमेकांशी आजकाल बोलतायत. जर दोन ठाकरे बंधू एकमेकांशी बोलत असेल तर त्याची चर्चा खऱ्या अर्थाने टियर 2, टियर 3, टियर 4 या गोष्टीमध्ये होत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे हेच दोघं एकमेकांशी बोलतायत. त्यामुळे कुठे ना कुठे जर युती करायची असेल, युती होत असेल, युतीची चर्चा होत असेल तर ते टॉप लेवलमध्येच होताना दिसतंय. त्यामुळे जे झिरोपणा आपण असतं त्याच्यानुसार हे लोक काम करणार आहेत. आता आपण दुसरीकडे बघितलं गेलं, शिवसेना पक्ष असो किंवा मनसेअध्यक्ष राज ठाकरे असो, हे आपला पक्ष आतापर्यंत घेऊन आलेत. या सगळ्या दिवसांमध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, या दोघांनी आपापल्या ग्राउंड रियालिटी सुद्धा आता या गोष्टीने पाहिल्या असतील की ग्राउंड रियालिटीमध्ये काय गोष्टी घडतात. ग्राउंड रियालिटीमध्ये आपले सगळे कार्यकर्ते एकत्र येतात का, आपल्या कार्यकर्त्यांचा वाद होतोय ना दिसतोय का. एकंदर या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी दोन विषय आहेत जे विषय आपल्याला प्रेक्षकांना सांगावे लागतील. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या अनेक बैठका यावेळी पार पडल्या जे पक्षाच्या होत्या, पक्ष अंतर्गत बैठका होत्या. त्या पक्ष अंतर्गत बैठकांमध्ये पण राज ठाकरे यांचं फार सूचक वक्तव्य होतं की आपल्या पक्षाची म्हणजे मनसेची आणि शिवसेना ठाकरे गटाची ग्राउंड लेवलची ताकद ही सगळ्यात जास्त आहे. आता आजपर्यंत एवढ्या बैठका घडल्या. माहिती घेत राहू, तुम्ही आपल्याशी जोडून राहा. तर यावरती नेमक्या राजकीय प्रतिक्रिया काय आल्यात पाहूया. गोष्ट अशी आहे की कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. दोघेही भाऊ आहेत, परंतु मातोश्रीमधून उबाठा बाहेर येऊ लागलेली आहे याचं हे चिन्ह आहे. आणि उबाठाला खरोखर सध्या मदतीची गरज आहे. त्याच्यामुळे त्यांनी तसं राज ठाकरेंकडे मागणी केली तर ती योग्य आहे असं मला वाटतं. राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये सुमारे 2.5 तास खलबत झाली. पालिका निवडणुकीवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. बैठकीला संजय राऊत, अनिल परब आणि बाळा नांदगावकर ही उपस्थित आहेत. ठाकरे बंधूंची ही पहिलीच राजकीय बैठक आहे. आपले प्रतिनिधी श्रेयस तिथून जोडले गेले आहेत. श्रेयस, काय अपडेट आहे? खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो तर मुंबईवर हा फोकस होता या बैठकीत असं कळण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन ठाकरे बंधू जर एकत्र राहिले तर मुंबईमध्ये त्याचा फरक पडणार आहे का, ह्याच्यामध्ये ही बैठकीत चर्चा झालीचा असं शक्यता वर्तवली जाते. एकंदर आपण म्हणू शकतो या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच की या चर्चेनंतर, या बैठकीनंतर कुठल्याच नेते मंडळींनी वक्तव्य न केल्यामुळे काय काय गोष्टी घडल्या आहेत ह्याचं आपण पूर्तता कुठलीही गोष्टीची देऊ शकत नाही. मात्र आपण बघू शकतो तर दसरा मेळाव्याला जर हे दोघं एकत्र आले तर ते एकत्र येऊन खऱ्या अर्थात घोषणा एकत्र येण्याची देतील का. कारण आपण बघू शकतो तर विजय मेळाव्याच्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे सूचक वक्तव्य केलं होतं की आता आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे कुठे ना कुठे एकत्र राहण्याचं चित्र जे आहे ते आता पालिका निवडणुकीच्या हिशोबाने होतंय का, आणि त्या हिशोबाने जर होत असेल तर काय काय गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं कुठले आकडेवारी असेल, कुठला पक्ष कुठले किती स्ट्रेंथ आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्यात का, सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला गेला आहे का, की अभ्यासाला आता सुरुवात केली गेली आहे. कारण आपण एकंदर बघू शकतो महापालिका निवडणुकी आता कुठल्याही क्षणी त्याचं घोषणा होऊ शकते. जर कुठल्याही क्षणी घोषणा होत असेल तेव्हा दोन्ही पक्षांना तयार राहावं लागेल. या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तर काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या मुख्य नेत्यांचं जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणं आणि उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच्या युतीबद्दलच्या चर्चा करणं हे कुठे ना कुठे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. त्यावेळी विजय वडेट्टीवारांनी बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी हे पण बोललेत की जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र असेल तर आम्हाला हायकमांडला विचारायला लागेल. जर हायकमांडला विचारायला लागेल तर कुठे ना कुठे या ठाकरे बंधूंच्या चर्चेना हे कुठे ना कुठे पूर्णत्व आलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याचे चिन्ह दिसत आहेत का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा आपण सांगूया की दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा मेळावा असतो आणि तोच दिवस खऱ्या अर्थानं ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी निवडलाय का, आता तो सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण ह्याचं वक्तव्य ना शिवसेनेकडून आलेलं आहे ना मनसेकडून अजून कोणीतरी प्रत्युत्तर दिलेलं आहे. उद्या मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रमुख नेत्या मंडळींची एक बैठक सकाळी 10 वाजता बोलवली आहे. या बैठकीत याबद्दलची चर्चा होईल का, कारण जर या चर्चा आल्यानंतर दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाची तर कार्यकर्ते येतीलच, मात्र मनसेचे जे कार्यकर्ते आले तर त्याची एनर्जी कुठल्या लेवलची असेल. कारण विजय मेळाव्याला आपण बघितलं तर कुठलाही झेंडा नको, मराठी हाच अजेंडा असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र दसरा मेळावा हा खऱ्या अर्थानं पक्षाचा मेळावा आहे आणि पक्षाचा मेळावा जर असेल तर दोन ठाकरे बंधू जर एकत्र असेल तर ती ताकद दाखवण्याचं तीच एक संधी आहे का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर महाविकास आघाडीमधील राजकीय समीकरणं बदलतील का? बदलतील. आपण बघू शकतो तर आताच्या घटकेला संदीप देशपांडे यांनी कालचं वक्तव्य खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं होतं की काँग्रेससोबत आम्ही जाणार आहोत की नाही जाणार आहोत हे काँग्रेसला घेणं देणं नाही आहे असं थेट वक्तव्य खऱ्या अर्थानं संदीप देशपांडे यांनी केलं होतं. मात्र मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांना कळावं लागेल की मनसे जर शिवसेनेसोबत आली तर मनसेला महाविकास आघाडीत यावं लागेल आणि जर महाविकास आघाडीत यायचं असेल तर काँग्रेस हा प्रमुखाने तो एक महत्त्वाचा पक्ष आहे. तर या आणि आता ते जर पक्ष भेटीनंतर आहे तर राज्यातील राजकीय समीकरणं कशी बदलतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.